बघा हे काही जणांचं कुणी डाऊट विचारला होता रे, दुर्वा नाही आली का? दुर्वा धुमाळ जॉईन करायचं अजून, बरं थोड्या वेळाने येईल. तिने मला फोन केला होता आणि त्यावेळेस मला समजलं हे चुकण्यासारखं आहे. याचा बेस 2 आणि 7 म्हणजेच बेस जो आहे 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, हे कुठल्या बेसच्या जवळ हे नंबर आहेत तर 10 बेस असणार आहे, हे क्लिअर आहे. आणि 10 बेस असेल तर मग यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे, बेस आणि नंबर याची सबट्रॅक्शन येणार 8. पण हा जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे म्हणून -8, बरोबर आहे. 7 आणि बेस 10 यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे, 10 आणि 7 3, आणि नंबर हा बेसपेक्षा लहान आहे म्हणून -3. इथपर्यंत पोचल्यावर इथे आल्यानंतर मग इथे 2 स्लॅश देतोय आपण, 2 पार्ट करतोय LHSचा आणि RHSचा. RHS मध्ये काय करतो आपण तर या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन, जो याला काय म्हणतो आपण डिफरन्स म्हणतो. आणि डिफरन्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 8 × 3, 8 3 = 24, बरोबर आहे. आणि मग आता गंमत आहे, एक तर क्रॉस कॅल्क्युलेशन करणार आहे आपण, म्हणजेच 2 आणि -3 यांचं कॅल्क्युलेशन करणार आणि 7 आणि -8. ॲक्च्युली मी काल लास्ट लेक्चरला मी सांगितलं नाही किंवा सांगता राहिलं की 2 आणि 3 यांची सबट्रॅक्शन करायची का ॲडिशन करायची, 2 आणि 3 यांची सबट्रॅक्शन करायची का ॲडिशन करायची. तर कॅल्क्युलेशन काय करायचं आहे तर चिन्ह काय आहे त्यानुसार करायचं आहे. म्हणजे हा +2 आहे आणि -3 आहे, ह्याचं काय करणार तुम्ही ॲडिशन का सबट्रॅक्शन. तर रूल माहिती आहे आपल्याला, 6वी मध्ये 5वी मध्ये शिकलेलो की अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन करायची, बिगर नंबरचं साईन द्यायचं, आणि सेम साईन असतील तर ॲडिशन करायची, बिगर नंबरचं साईन द्यायचं. म्हणजे हे जे क्रॉस कॅल्क्युलेशन करायचं आहे यांचं करा किंवा यांचं करा, 2 आणि -3 अपोजिट साईन आहेत म्हणजे काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे. 2 - 3 किती 1, आणि मग बिगर नंबरचं साईन काय -1. किंवा हा जरी पार्ट केला 7 आणि -8, 7 -8 किंवा -8 + 7, ॲडिशन करा सबट्रॅक्शन करा, सबट्रॅक्शनच होणार आहे, अपोजिट साईन आहे. 7 आणि -8 यांचं काय होणार तर -1च येणार. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे बेस 10 आहे म्हणजे किती 0 आहेत, एकच 0 आहे. आणि मग इथे एक 0 असेल तर इथे RHS मध्ये किती डिजिट पाहिजेत तर एकच डिजिट पाहिजे. म्हणजे राहिलेला जो डिजिट आहे तो काय करायचा इकडे शिफ्ट करायचा, म्हणजे याच्यामध्ये LHS मध्ये ॲड करायचा. हा 2 इकडे आल्यानंतर +2 होणार, आणि +2 - 1 किती, +2 - 1 किती तर 2 - 1 म्हणजे 1. आणि हा जो पार्ट आहे राईट साईडचा 4 आहे तसा आला, म्हणजेच आन्सर काय आलं आपलं 14. हे का चुकू शकतं तर यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला सवय आहे 2 आणि 3 ची सबट्रॅक्शन काय 3 - 2 1, इथे 1 घेतलं तर 1 + 2 काय येणार 3 येणार. काही जणांनी जर आन्सर चेक केले नसतील तर त्यांचा आन्सर 34 आला असेल. काही जणांनी इथे डोकं पण चालवलं नसेल, अरे बाबा 2 आणि 7 ची मल्टिप्लिकेशन काय तर 2 7 = 14, 14 आन्सर यायला पाहिजे आणि तुमचं येतं आहे 34, नाहीतर भलतंच काहीतरी येतं असेल तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. आता सांगा, मगाशी हँड रेज केले होते बऱ्याच जणांनी, आता तुमचे जे PDF पाठवलेली आहे ती मी चेक केली नाही, पण तुम्ही चेक करून सांगा की किती जणांचं हे बरोबर आलेलं आहे. हँड रेज करा, किती जणांचं हे आन्सर बरोबर आलेलं आहे. स्वरित, प्रज्ञा, आदित्य, दुर्वा आणि सिद्धांत. ठीक आहे, म्हणजे बाकीच्यांनी ट्राय केला असेल, चुकलं असेल तर इथे चुकलं असणार आहे. 7 आणि 8 ची सबट्रॅक्शन तुम्ही बिंदास्त 8 - 7 आपल्याला सांगितलेलं आहे की मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची, पण पुढचं पण सांगितलं आहे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तुम्ही 8 - 7 केलं 1, पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरलं असेल तर मग 1 + 2 म्हणजे 34 आन्सर येणार नाही तर 14 आलं. ठीक आहे, कालच्या होमवर्कमधलं हे एक्झाम्पल असं होतं जे चुकण्यासारखं होतं. आता आपण काय बघणार आहे, आतापर्यंत पाहिलं होतं आपण लास्ट लेक्चरला लेस दॅन द बेस, म्हणजे बेस काही असेल 10 100 1000 यापेक्षा लहान असणारे नंबर जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, त्यांना मल्टिप्लाय केलं. असे 2 नंबर जे बेसपेक्षा लहान होते. आता आपण बघणार आहे
मल्टिप्लिकेशन ऑफ 2 डिजिट नंबर्स हायर दॅन द बेस, बेसपेक्षा मोठे असणारे 2 डिजिट नंबर, आणि त्याच वेळेस लगेचच आपण मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट नंबर हायर दॅन द बेस, हे पण बघूया. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल एका वेळेस घेऊया. हेडिंग लिहा, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 डिजिट नंबर्स हायर दॅन द बेस. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे 14 मल्टिप्लाय बाय 19. फर्स्ट एक्झाम्पल आहे 14 मल्टिप्लाय बाय 19. आणि 3 डिजिट नंबरमध्ये एक घेऊया. 107 मल्टिप्लाय बाय 112. 107 मल्टिप्लाय बाय 112. ठीक आहे. आता मग हे एक्झाम्पल 2 डिजिट नंबर्स आहेत आणि हेडिंग दिलेलं आहे. हेडिंग दिलेलं असू दे नसू दे तरीसुद्धा आपल्याला हे लक्षात येत आहे 14 आणि 19 बेस जो आहे तो काय घ्यायचा. तर बेस म्हणजे काय, असे नंबर पॉवर्स ऑफ 10, असे पॉवर्स ऑफ 10 म्हणजे 10 ची 1 पॉवर, 10 ची 2 पॉवर म्हणजे 100, 10 ची 3 पॉवर म्हणजे 1000, 10 ची 4 पॉवर म्हणजे 10,000. हे असे कोणता बेस आहे जो याच्या जवळचा आहे. तर आपल्याला कळतंय 14 आणि 19 यांच्या जवळचा कोणता बेस घेणार आहे आपण, तर 10 बेस घेणार आहे. आणि 3 डिजिट नंबर घेतला 107 आणि 112 112 याच्या जवळचा कोणता नंबर असा आहे जो 10च्या पॉवरच्या नियर अबाउट आहे किंवा क्लोजर आहे. तर 100 का 1000, 100 म्हणजे इथे बेस काय घेणार आहे, 100 घेणार आहे. आणि इथे बेस काय घेणार आहे, 10. आता पहिली स्टेप काय करतो आपण, बेस आणि हा जो नंबर आहे 14 यांची सबट्रॅक्शन करतो. आणि मग यांचा डिफरन्स किती येणार, 14 आणि 10 मध्ये 4 प्लस 4 का मायनस 4, प्लस 4 का, तर हा जो नंबर आहे तो बेसपेक्षा मोठा आहे. थोडक्यात आपण काय केलं, नंबरमधून बेस सबट्रॅक्ट करायचा आहे, बेसमधून नंबर नाही. मग अशी लास्ट लेक्चरला काल पण तेच केलं आपण. लास्ट लेक्चरला नंबरमधून बेस सबट्रॅक्ट केल्यामुळे नंबर लहान होता म्हणून सबट्रॅक्शन निगेटिव्ह आली. आता नंबर मोठा आहे बेसपेक्षा त्यामुळे सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह येणार आहे. तसंच 19 - 10 किती येणार आहे, तर +9 येणार आहे. आणि मग इथे पण हे पण लगेच घेऊया. सांगा 107 आणि 112 बेस 100 असेल तर इथे काय येईल डिफरन्स, +7 आणि इथे डिफरन्स काय येईल, +12. ठीक आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन काय होतं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण बघूया की नक्की आन्सर कशा पद्धतीने येणार आहे. तेच कालचीच मेथड 9 4 चा किती, ते त्या मेथडनी करायची गरज नाही. किती रे, 36. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, हे 14 + 9 का 14 - 9, 14 आणि 9 ची सबट्रॅक्शन करणार का ॲडिशन करणार, ॲडिशन का, तर यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. दोन्हीचे साईन काय आहेत, प्लस आहेत. त्यामुळे मग 14 + 9 करायला आवडेल का 19 + 4 करायला आवडेल, काही करा आन्सर तेच येणार आहे. काय आन्सर येणार सांगा, 23. आणि 23 मध्ये म्हणजे आन्सर काय आलं आपलं, 14 मल्टिप्लाय बाय 19 म्हणजे आन्सर काय आलं, 2336 आलं का, 2336 आन्सर आहे का आपलं, नाहीये. का नाहीये, तर बेस 10 आहे, याचा अर्थ किती 0 आहे त्याच्यामध्ये, 1 0 आहे. आणि 1 0 असेल तर राईट हँड साईडमध्ये RHS मध्ये किती डिजिट असले पाहिजेत, एकच डिजिट असला पाहिजे. इथे 2 डिजिट आलेत म्हणजे हा राहिलेला डिजिट कुठे घ्यायचा, तर इकडे ॲड करायचा. म्हणजेच इकडे +3 आल्यानंतर याची ॲडिशन किती येणार, 26 आणि हा राहिलेला 6 इथे. म्हणजेच आन्सर काय मिळालं आपल्याला, 266. 14 मल्टिप्लाय बाय 19 मेथड समजून घेतोय. याचा फायदा कुठे होतं, तर या वेदिक मॅथ्सचा उपयोग 9 4 चा 36 करण्यासाठी होत नाही किंवा 2 डिजिट नंबरचा मल्टिप्लाय करण्यासाठी होत नाही. या वेदिक मॅथ्सचा उपयोग जर करायचंच म्हणलं तर 3 डिजिट नंबर्स असतील, 4 डिजिट नंबर असतील, 5 डिजिट असतील, म्हणजे 1 2 3 4 5 6
7 8 9 2 3 1 यांचं मल्टिप्लिकेशन करा. हे करण्यासाठी वैदिक मॅथ्सचा उपयोग शक्यतो करायचा असतो, जे आपल्या बुकमध्ये असे एक्झाम्पल कमी असतात, त्यामुळं शक्यतो वैदिक मॅथ्स जास्त ठिकाणी वापरलं जात नाही. पण आपल्याला टेक्निक समजते. आता सांगा इथे 12 मल्टिप्लाय बाय 7 काय, यांचं मल्टिप्लिकेशन राईट हँड साईडमध्ये येणार 84 आणि बेसमध्ये किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही डिजिट आपल्याला पाहिजेत. कोण आलं, अक्षरा. अक्षरा किती दिवसांनी दिसतंय, झाली का यात्रा जत्रा सगळं झालं का? हां अक्षरा व्हिडिओ ऑन करा, स्टार्ट करा, का अजून तुम्ही ऑनच व्हायचं आहे. 84 2 डिजिट आले. आता 107 मल्टिप्लाय प्लस 12 करायला आवडेल का 112 प्लस 7 करायला आवडेल? तुम्हाला आवडेल ते. 107 प्लस 12 किती येणार, 7 आणि 2 9 आणि मग 119 येणार करे, आणि मग हे 2 डिजिट पाहिजेत, म्हणजेच फायनल आन्सर काय आलं 11984. कळलं का? लिहून घ्या दोन्ही आन्सर म्हणजे दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या आणि पुढचे 2 एक्झाम्पल मी देतो लगेच. 2 डिजिटचं एक घ्यायचं, इकडे 3 डिजिटचं एक घ्यायचं, 2 नाही जास्त देणार आहे. स्टार्ट करा, पटकन लिहून टाका. 21 मल्टिप्लाय बाय 13, इथे एक्झाम्पल घ्या. 21 मल्टिप्लाय बाय 13, आणि 3 डिजिट नंबर्समध्ये 162 मल्टिप्लाय बाय 103, 162 मल्टिप्लाय बाय 103. हां पहिल्यांदा हे मग असे दिलेले 21 आणि 13, या दोन्हीचा बेस काय घेणार आहे आपण, 10 घेणार आहे. आणि 10 बेस असेल तर 21चं काय मिळेल, यांचा डिफरन्स 11 प्लस 11 येईल, आणि 10 बेस असेल तर 13चा डिफरन्स 10 आणि 13चा डिफरन्स प्लस 3 येईल. आणि दोन्ही नंबर बेसपेक्षा मोठे आहेत म्हणून प्लस आले. आणि इथे लगेच हे बघूया, इथे 100 बेस येईल, 2 झिरो आहेत लक्षात ठेवा, आणि 162 म्हणजेच प्लस 62, यांच्यामधला डिफरन्स किती प्लस 62, आणि 103 असेल तर प्लस 3. आणि मग काय काय, हां बोला. प्लस काय येणार, इथे हा नंबर 162 आहे ना, इथे 6 दिसतंय का 5 दिसतंय तुला? आता बरोबर दिसतंय. ठीक आहे, 62 आहे तर 62 येणार. तुम्ही 52 घेतलं असेल तर 52 येणार. मी 42 घेतलं असतं तर मी 42 लिहिलं असतं, हरकत नाही. डिफरन्स जो आहे याला आपण डिफरन्स म्हणतो. हा डिफरन्स यांचं मल्टिप्लाय केल्यानंतर हा राईट हँड साईडमध्ये डिफरन्स येणार. डिफरन्सचं मल्टिप्लिकेशन 11 3 मल्टिप्लाय केल्यावर 33 येईल. 10 आहे बेस, म्हणजेच 1 झिरो आहे, म्हणजेच इथे फक्त 1 डिजिट असणार आहे, म्हणजेच हा जो 3 आहे तो इकडे ॲड होणार. कशामध्ये तर क्रॉस कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग 21 प्लस 3 करा किंवा 13 प्लस 11 करा, तेच आहे. 24 येतं आहे का, 24मध्ये हे 3 काय करायचे, इकडून आलेले ॲड करायचे, म्हणजेच इथे काय येणार आहे 27 आणि हा शेवटचा जो डिजिट आहे 3, म्हणजेच फायनल आन्सर मी इकडे लिहितो 273. बघा बरोबर आहे का. आणि इथे 62 मल्टिप्लाय बाय 3 186, आणि बेस जो आहे तो 100 आहे, ज्याच्यामध्ये 2 झिरोज आहेत, त्यामुळं आपल्याला आन्सरचे फक्त 2 डिजिट इथे पाहिजेत. म्हणजे हा कोण नको आहे तर 1 नको आहे. हा कशामध्ये ॲड होणार तर 162 प्लस 3 करा किंवा 103 प्लस 62 करा. 162 प्लस 3 केल्यानंतर 165 येईल, ज्याच्यामध्ये हा 1 ॲड केल्यानंतर 166 येईल, आणि राहिलेले हे 2 डिजिट काय आहेत 86.
म्हणजेच आन्सर आलं 16686. याला तुम्ही काय कसं वाचणार 16,686. बघा हे दोन आन्सर झाले का. आणि तुम्ही कसं लिहिताय मला नाही माहिती आहे. तुमच्याकडे काय बोर्ड नाही आहे, नोटबुक आहे. नोटबुकमध्ये पहिल्यांदा 2 डिजिटचे सगळे एक्झाम्पल घेताय का 3 डिजिटचे नंतर घेताय का एकाच वेळेस एका पेजवरती इकडे 2 डिजिट आणि इकडे 3 डिजिट करताय का 2 डिजिटवरती आणि 3 डिजिट खाली. तुमच्या इच्छेनं जसं आवडेल तसं करा. फक्त जे काही करताय ते मला नाही समजलं तरी तुम्हाला समजू देत. बघा वरचे एक्झाम्पल 2 डिजिटचे दिलेले आहेत आणि 2 एक्झाम्पल 3 डिजिटचे दिलेले आहेत. पटकन करा. म्हणजे आपल्याला याच्या पुढचा पार्ट एक हायर दॅन बेस नंबर असेल आणि एक लोअर दॅन बेस असेल तर यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हा अजून एक पॉईंट होईल आपला. बघा इथून स्टार्ट करतो किंवा हे एक्झाम्पल अगोदर दिलं होतं. इथून बेस काय असणार आहे, इथे 10 असणार आहे. इथे पण बेस काय असणार आहे 10 असणार आहे. आणि मग बेस आणि नंबर यांचा डिफरन्स इथे +11 येईल आणि बेस आणि नंबर 10 आणि 12चा डिफरन्स +2 येईल. आणि यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे राईट हँड साईडमध्ये नंतर घेऊया. इथे 16 आणि 10 बेस आहे म्हणजे +6 येईल. 23 आणि 10 बेस आहे म्हणजेच +13 येईल. आणि हे मल्टिप्लाय करून नंबर्स इथे येतील. ठीक आहे. 3 डिजिटचं नंतर बघू. अगोदर हे बरोबर आलं आहे का बघा. 11 आणि 2चं मल्टिप्लिकेशन तुम्ही 22 करणार आहे. 10 बेस असल्यामुळे फक्त 2 एकच डिजिट आपल्याला तिथे पाहिजे. म्हणजे हा जो 2 आहे एक्स्ट्रा झालेला तो काय होणार आहे LHSमध्ये ॲड होणार आहे. आणि मग LHSमध्ये कोणता नंबर असणार आहे तर क्रॉस कॅल्क्युलेशन करायचं आहे. 21 + 2 करा किंवा 12 + 11 करा. आन्सर मग काय मिळणार तुम्हाला 23. आणि 23मध्ये 2 ॲड केल्यानंतर 25 आणि हा 2 पुढे गेल्यावर 252. बरोबर आहे का चुकलं सांगा. कोणाला काय डाऊट असेल माझं काय चुकलं असेल तर पटकन सांगून टाका. सगळ्यांचं चुकायच्या अगोदर माझी चूक मला सांगा. नाहीतर काही जण फक्त कॉपी करतात म्हणजे माझ्या पण लक्षात येणार नाही आणि तुमच्या पण नाही. असं नको व्हायला. पुढे 13 × 6 केलं का राईट हँड साईडमध्ये किती येणार 78. बरोबर आहे का. पुढे 10 बेस आहे म्हणजेच फक्त एक डिजिट आन्सरमध्ये येणार आहे आणि 7 इकडे ॲड होणार आहे. 7 कशामध्ये ॲड होईल तर LHSमध्ये. LHS कशी मिळेल तर यांचं क्रॉस कॅल्क्युलेशन केल्यावर. म्हणजे 16 + 13 करायला आवडेल का 23 + 6 तुम्ही ठरवा. मला 23 + 6 बरं वाटतं आहे 29. 29मध्ये 7 ॲड केल्यावर किती येणार 36. आणि हा जो 8 आहे तो पुढे कंटिन्यू करायचा आहे म्हणजेच आन्सर काय आलं 368. क्रॉस चेक करायचा असेल तुमच्याकडे काय संसाधनं आणि काय तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे मोबाईल आहे किंवा पाडेपाठ असतील तर त्यांनी क्रॉस चेक करू शकता. 16 × 23 आणि चुकत असेल तर मला सांगू शकता. झाले का बघा दोन्ही एक्झाम्पल 2 डिजिटचे. आता काय करूयात 100 बेस घेऊया. 3 डिजिट नंबर आहे आणि कोणाच्या जवळ आहे तर 100च्या जवळचा नंबर आहे म्हणून 100 बेस घेतला. आणि मग 100 आणि 102 यांचा डिफरन्स किती +2 आणि 103 आणि 100 यांचा डिफरन्स किती आणि 2 × 3 किती येणार आहे RHSमध्ये 6 येणार आहे. पण या ठिकाणी बेस 100 असल्यामुळे 2 zeros आहेत म्हणजेच राईट हँड साईडमध्ये 2 डिजिट असले पाहिजेत. हा रूल आपल्याला माहिती आहे. आणि मग इथे 2 डिजिट कसे करायचे 6ला 06 करून. हा रूल लक्षात घ्या. चूक झाली तर इथे होते. आणि मग क्रॉस कॅल्क्युलेशन करा. 3 आणि 102चं करा किंवा 103 + 2 करा. दोन्हीपैकी काही जरी केलं तरी 105 येणार आहे. आणि मग फायनल आन्सर काय 10506. बरोबर आहे का बघा. लास्ट एक्झाम्पल सॉल्व करा. बर फक्त एकच 14मध्ये माझ्या सहित पकडला
तर फक्त एकच व्हिडिओ बंद आहे, धुमाळ, आणि बाकीच्यांचे आता हळूहळू बंद करू नका. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इथे सुद्धा 100 हा असा नंबर आहे 10च्या पॉवरमधला जो 106 आणि 131च्या जवळचा आहे. त्यामुळे या दोघांचा बेस काय घेतला आपण, 100 घेतला. आणि याच्यामध्ये 100 आणि 106 यांच्यामधला डिफरन्स किती, तर 6, आणि नंबर बेसपेक्षा मोठा आहे म्हणून +6. 131 आणि 100 मधला डिफरन्स किती, +31. आणि मग याच्यामध्ये 2 पार्ट होतात. बापरे, रासकर, काय नाव, अद्विका, 6:30च्या लेक्चरला 7:10 वाजता का, कारण सांगा म्हणजे पुढे जाता येईल मला. बर, ठीक आहे. बघा, लक्ष द्या. असं कोणीतरी खरं सांगितलं तर बरं वाटतं. 6 आणि 31 यांचा प्रोडक्ट काय येणार आहे, करूया. बरोबर आहे का, 186, आणि बेस 100 असल्यामुळे 2 zeros आहेत. म्हणजेच याच्या आन्सरमध्ये आपल्याला 2 डिजिट पाहिजेत, म्हणजे 86. म्हणजे हा 1 काय करायला लागेल, ॲड करायला लागेल. कशामध्ये, तर 106 + 31 किंवा 131 + 6 मध्ये. काही केलं तरी 130 किती येणार आहे, 7, आणि हा 1 ॲड केल्यावर 138 येईल. आणि राहिलेले हे 2 डिजिट म्हणजेच 86 घेतल्यावर 13866 म्हणजेच 13,886 आन्सर मिळेल. आलेलं आहे का बघा सगळ्यांचं, सगळ्यांचे हँडरेज सगळ्यांचे झालेत. हे याच्याबद्दलच झालेत का, मीच मागे होतो वाटतं. चालेल. आपण आता काय करूया, मल्टिप्लिकेशन 2 डिजिट नंबरचं, एक नंबर हायर दॅन बेस असेल आणि एक नंबर लोअर दॅन बेस असेल. हेडिंगला आणि याचा होमवर्क जो आहे 2 डिजिटवाला आणि 3 डिजिटवाला तो मी आज देणार आहे. आज मी होमवर्क चेक केले नाहीत कारण आपल्याकडे चान्स आहे. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. सॅटर्डे संडेला तुम्हाला होमवर्क करायला मी टाईम देतो आहे. आणि ज्यांनी होमवर्क केलेलं नसतील शेवटचा चान्स आहे. आणि ज्यांनी लेक्चर केले नसतील त्यांच्यासाठी मी कालचा आणि आजचे लेक्चर्स व्हिडिओ रेकॉर्डिंग पण पाठवणार आहे. त्यामुळं सगळं वरून काढता येईल तुम्हाला उद्या आणि परवा सॅटर्डे संडेमध्ये. त्यामुळं मंडेला काही कुणाचंही कारण नसलं पाहिजे की आमचं असं झालं आमचं तसं झालं. विथ अ नंबर बिलो द बेस. हां, एवढं सगळं बोर्डवर लिहित असताना काही जण जर नोटबुकमध्ये लिहित नसतील तर याच्यापेक्षा वाईट काही नाही आहे. असल्या गोष्टी करत जाऊ नका. आपण क्लास करतोय तर शक्यतो घरातल्यांना सांगा. मम्मी पप्पा आई बाबा कोणी घरात असेल, मोठा भाऊ मोठा बहीण नसतील, लहान भाऊ लहान बहीण कुणाला तरी सांगा माझ्याकडे लक्ष द्या. क्लास करतोय तर क्लासमध्ये जे होतं आहे ते लिहिताना लक्ष द्या. लिहित नसेल तर मला मारा असंच त्यांना सांगा, मला नाही. अबव द बेस विथ अ नंबर बिलो द बेस. ठीक आहे. जे प्रवासात असतील बाहेर असतील त्यांनी थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं आणि नंतर कवर केलं तरी चालेल. शेवटी हे आमच्यासाठी तुमच्या मम्मी पप्पांसाठी कुणासाठी नाही चाललं, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी चाललं आहे. आणि ते फक्त व्यवस्थित होणार आहे तुम्ही केल्यावरच. दुसरं कोणीही काही करू शकत नाही. तर आपण प्रयत्न करूया. एक एक्झाम्पल घेऊया. 95 आणि 115 मल्टिप्लाय. क्वेश्चन असं घेऊया. (95 by 115). नंबर्स बघितल्यावर लक्षात येईल आपल्या ह्यांचा बेस काय घ्यायचा. ठीक आहे. 95 ला 115 ने मल्टिप्लाय करायचं आहे तर बेस काय घेणार. तर बेस दोन्ही नंबर कोणाच्या जवळ आहेत, 100च्या जवळ आहे. बेस 100 येणार. फरक काय पडणार आहे बघा. डिफरन्स जो आहे तो काय येणार.
सांगा दोन्हीचा डिफरन्स सांगा. 5 minus 5 15. हां चिन्हासहित सांगायचं. -5 आणि -5 प्लस 5. बस एकाच ह्याच्यामध्ये मायनस पण आणि प्लस पण. हां आम्हाला जरा थोडंसं निवांत सांगितलं तर चालेल, काही मला काही नाही. प्लस का मायनस ठरव आणि नंतर निवांत सांग. 95 असेल तर काय येणार आहे सांगा. +5. चुकला. हा नंबर जर बेसपेक्षा लहान आहे तर काय येणार -5. आणि 115 आणि 100 यांच्यामधला डिफरन्स किती आहे 15 आहे. पण प्लस येणार का मायनस, तर बेसपेक्षा नंबर ज्यावेळेस मोठा असतो, थोडक्यात तुम्ही नंबरमधून बेस मायनस करताय, मोठ्या नंबरमधून छोटा बेस मायनस करताय, त्यामुळं प्लस येणार. आणि इथे लहान नंबर आहे आणि बेस त्यापेक्षा ग्रेटर आहे, त्यामुळं निगेटिव्ह साईन येईल. हे आपल्याला बेसिक कॅल्क्युलेशन माहिती आहेत. आता काय करूया, तर हा जो डिफरन्स आला आहे -5 आणि +15 मल्टिप्लाय करूया. करा बघूया आलं आहे का बरोबर सगळ्यांचं, आन्सर बरोबर येतं आहे का. आणि मग चुकत असेल तर काय करायचं ते बघूया. हां स्वरितचं लगेच बरोबर आलं बघा. स्वरित आन्सर काय आलं सांग. 11,075. 11,000 परत सांग. 11,075. बरं आन्सर चुकलंय. का चुकलंय सांग. कारण हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. एक नंबर बेसपेक्षा मोठा आहे आणि एक नंबर बेसपेक्षा लहान आहे, म्हणून काहीतरी वेगळे रूल आहेत जे आपण हायर बेस, दोन्ही नंबर हायर दॅन बेस आणि दोन्ही नंबर लोअर दॅन बेस जर असते तर आपण आतापर्यंत पाहिलेली मेथड बरोबर होती. पण इथे ती मेथड चालणार नाही. इथे काहीतरी अजून ॲडिशनल करायचं आहे. एक तर आपण पहिलं काम करूया जे आपण नेहमी करतो, ती 15 × 5. आन्सर किती येणार सांगा. 75. प्लस येणार का मायनस येणार. चुकला. प्लसनी मायनसला मल्टिप्लाय. मल्टिप्लिकेशनचे रूल काय आहेत आपले, अपोजिट साईन असेल तर मल्टिप्लिकेशन काय येतं निगेटिव्ह येतं. म्हणून -5 ला +15 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार -75. आणि मग आन्सर काय आले 2 डिजिट आले. आणि बेस जो आहे त्याच्यामध्ये किती झिरोज आहेत 2 झिरोज आहेत. म्हणजेच इथे 2 डिजिट आहेत, इथे 0 2 आहेत, त्यामुळे इकडे काय येणार नाही, इकडे कोणीही फॉरवर्ड करणार नाही, कोणताही डिजिट येणार नाही. हे दोन्ही डिजिट आपल्या आन्सरमध्ये असणार आहेत. ॲक्च्युली याचं काय करायचं थोड्या वेळामध्ये समजून घेऊया आपण. पुढे 95 आणि 15 किंवा 115 आणि -5 यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर 115 मधून 5 मायनस करा, सबट्रॅक्शन करायची. इथे का सबट्रॅक्शन करायची, हा नंबर प्लस आहे आणि हा मायनस आहे. किंवा 95 आणि 15 हे दोन्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह दोन्ही नंबर असतील तर ॲडिशन करतात का सबट्रॅक्शन करतात, ॲडिशन करतात. म्हणजे एक तर 95 आणि 15 ची ॲडिशन करा किंवा 115 आणि 5 ची काय करा सबट्रॅक्शन करा. काय येईल, दोन्हीपैकी काही जरी केलं तर 110 येईल. आता फायनल आन्सर कसं येणार बघा. 110 75 मायनस आहे, तर ज्या वेळेस एक नंबर बेसपेक्षा मोठा असतो आणि एक नंबर बेसपेक्षा लहान असतो त्यावेळेस या बेसनी LHSला मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामधून हे जे आहे -75 सबट्रॅक्ट करायचे. हे झालं फायनल आन्सर आपलं. कळलं का बघा. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस बेसपेक्षा एक नंबर लहान आणि दुसरा मोठा असेल त्यावेळेस LHSला जो पार्ट आलेला आहे त्यांनी बेसला काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये RHSचा पार्ट जोडायचा, ॲड करायचा किंवा सबट्रॅक्ट करायचा. प्लस असतं तर ॲड केला असता, मायनस आहे त्यामुळे सबट्रॅक्ट केला. म्हणजेच इथे 11000 -75 आणि यांची सबट्रॅक्शन काय येते, तर 100 - 75 25. 1100 किती 11,000 बरं सांगा. 10 येणार. 10 9 25 हे बरोबर आहे का. आणि मग हे समजलं असेल तर अजून एक एक्झाम्पल ज्याचा बेस पेक्षा एक नंबर लहान आहे आणि एक नंबर मोठा आहे, असं अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचा हा पार्ट
छान होऊन जाईल. फक्त फरक काय करूया, हे दोन्ही 2 डिजिट नंबर होते, आता छानपैकी कोणता घेऊया, दोन्ही 1000च्या जवळचे नंबर घेऊया. म्हणजे ज्याचा बेस 100च्या ऐवजी काय घेणार तुम्ही, 1000 घेणार. असं एक्झाम्पल घेऊया. हे कंप्लीट करा. लगेच काय शंका असेल तर लगेच विचारा. नंतर कधीतरी मुहूर्त येईन आणि मी सरांना विचारेन किंवा कोणाला तरी विचारेन किंवा गुगलवर सर्च करेन. अशी काहीतरी भविष्यकाळातली विचार करू नका. काय असेल ते आता विचारा लगेच, शंका असेल तर. मल्टिप्लाय 1044 बाय 998 GB ची आठवण झाली. गिगाबाईट माहिती आहे तुम्हाला, 1 GB ची व्हॅल्यू काय असते, मला काय आठवण झाली हे बघून. 1 GB ची व्हॅल्यू किती असते माहिती आहे का, कधी मोबाईलचा डेटा 1 GB राहिला आहे म्हणजे किती, हां 1000 MB. चुकला, एक्झॅक्ट पाहिजे मला, अंदाजे नको आहे. ते अंदाजे झाला, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. 1 GB डेटा म्हणजे 1000 MB, एक्झॅक्ट नाही आहे. किती आहे माहिती आहे का कुणाला, 1024 मेगाबाईट. कन्व्हर्जन्स आता कशाला पाहिजेत ना, आपण काय करतोय तेच करूया. चला 1044 मल्टिप्लाय बाय 998. एक नंबर आहे बेसपेक्षा लहान, एक नंबर आहे बेसपेक्षा मोठा. म्हणजेच बेस काय घ्यायचं आहे ते सांगा. 1000 बेस आहे ना, बरोबर. सॉल्व करा आणि आन्सर बरोबर येते का चेक करूया. सगळ्यांनी सॉल्व करा. थोडा वेळ देतो मी, तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी निवांत राहतो. तुमचं आन्सर आलं की सांगा. बघा लक्ष द्या, किती जणांचं झालं. आदित्य आन्सर सांगा आणि सिद्धांत पण सांगा. 1042 चुकलं. नेक्स्ट 1041912. बरोबर. बघा आन्सर बरोबर आले का. काय करूया, बेस 1000 घेतला, 1044 मध्ये बेसपेक्षा नंबर मोठा आहे म्हणून +44 येईल. 998 आणि 1000 यांच्यामधला डिफरन्स किती आहे तर 2 आहे आणि किती येणार -2. आणि यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 88. 3 झिरो आहेत बघा, इथे 3 झिरो आहेत म्हटल्यानंतर राईट हँड साईडमध्ये किती डिजिट पाहिजे तर 3 डिजिट पाहिजे. त्यासाठी इथे काय करायचं 88 काय केला ॲड केला. अजून एक म्हणजे दोन्हीचे साईन काय आहेत अपोजिट आहेत, एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे याचं साईन काय येणार मायनस येणार. इथे चुकलं असेल. सिद्धांत बरोबर आहे का, मायनस घ्यायचं राहिलं का प्लस घेतलं. हां 1044 मधून -2 करा किंवा 998 मध्ये +44 करा. आन्सर काय येणार आहे 1042 येणार आहे. आणि मग आपला रूल काय आहे, ज्यावेळेस एक नंबर बेसपेक्षा मोठा एक लहान असेल त्यावेळेस बेसने मल्टिप्लाय करायचं LHSला. म्हणजेच LHSला 1042ला कशाने मल्टिप्लाय करणार 1000ने, म्हणजेच 3 झिरो वाढणार. आणि मायनस असल्यामुळे -88 088 लिहिलं तरी तेच होणार आहे, काय फरक पडणार नाही. म्हणजेच यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार 1042 000 3 0 -88 या सगळ्या नंबरमधून सबट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला चुकायचं नसेल 1042 000 -88 हे असं सबट्रॅक्शन एकाखाली एक घेऊन करा म्हणजे चुकणार नाही. आणि आन्सर सांगा मग काय येणार 10419112 बरोबर आहे का बघा. म्हणजे तुम्हाला आता एक नंबर बेसपेक्षा मोठा एक नंबर बेसपेक्षा लहान जरी असेल तरी सुद्धा आन्सर मिळेल. आणि मग अजून एक एक्झाम्पल छानपैकी घेऊया म्हणजे तुम्हाला आज काहीतरी झाल्यासारखं वाटेल. नेक्स्ट लेक्चर आपल्या मंडेला जो आहे त्याच्यामध्ये आपण बेसचा विचार न करता म्हणजे कुठलेही 2 डिजिट नंबर कुठलेही 3 डिजिट नंबर असतील
तर यांचं मल्टिप्लिकेशन बघणार आहे. पण सध्या तरी मल्टिप्लाय 1 0 0 0 3 2 बाय 99990 असे छानपैकी 5 डिजिट नंबर एक आहे आणि एक 6 डिजिट नंबर आहे. मल्टिप्लाय करा आणि आपल्याला या मेथडनी करायचं आहे. आपण नॉर्मल मेथडनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्या मेथडनी करत बसला तर आपल्याला माहिती आहे किती वेळ लागणार आहे. आपण या मेथडनी करणार आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे. 1 0 0 0 32 ला 99990 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा इथे काय करूया, पहिल्यांदा बेस घ्यायचा. बेस काय घेऊया, कोणता नंबर असा आहे जो या दोघांच्या जवळचा आहे. 10च्या पॉवरमधला नंबर, 10 का 100 का 1000 का 10,000 का 1 लाख, कोणता नंबर? 1 लाख. बरोबर, 1 लाख. एकावरती किती झिरो येतील, तर 5 झिरो येतील. 1 2 3 4 5. बघा हा बेस घेतला, 5 झिरो. आणि मग डिफरन्स काय येईल तिकडे, 1 लाख आणि 1,32,000 यांच्यामधला डिफरन्स किती, 32. प्लस 32 का मायनस 32? 32. अरे बापरे अमन, अरे मला आवाज येतोय की, निवांत शांत छान आरामात बोल, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तुला असं वाटतंय की आम्हाला आवाजच येणार नाही तो ओरडला तर, मला सांग हेडफोन लावला आहे का विदाऊट हेडफोन आहे? हेडफोन. बर, एक काम कर, हेडफोन काढला फक्त मोबाईल ठेवला तर तुला आवाज क्लिअर येतोय का बघ एकदा. विदाऊट हेडफोन, हेडफोन असल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपला आवाज पोचत नाही आहे. तर विदाऊट हेडफोन बघ, म्हणजे ओरडायची गरज पडणार नाही, निवांत बोलला तरी चालेल. बघा लक्ष द्या, 1,32,000 आणि 1 लाख जो आपण बेस घेतला आहे यांच्यामधलं डिफरन्स काय आहे, प्लस 32. प्लस का, तर नंबर बेसपेक्षा मोठा आहे. पुढे 99990 1 लाखमधून मायनस केले, किंवा 1 लाख होण्यासाठी 99990 मध्ये किती ॲड करायला लागतील सांगा, 10. प्लस 10 का मायनस 10? मायनस 10. का, तर जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे. आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन कोणी शिकवायची गरज नाही. 10नी कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं की 320. आणि मग आता ॲक्च्युली याची गरज पडणार नाही कारण सबट्रॅक्टच करायचं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. पण आपण झिरोचा पण विचार करूया. बेसमध्ये किती डिजिट झिरोज आहेत, तर 5 झिरोज आहेत, 5 झिरो आहेत. आणि राईट साईडला किती डिजिट आन्सर आलेलं आहे, 3 डिजिट आन्सर आलेलं आहे. त्यामुळं आपण 0 2 एक्स्ट्रा देऊया. ॲक्च्युली आता सबट्रॅक्शन करताना यांनी काही फरक पडणार नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला आधीचं कॅल्क्युलेशन करायचं होतं त्यावेळेस फरक पडत होता. कारण तिथे काय करायचो आपण अगोदर, की याच्या पुढे हा नंबर डायरेक्ट जोडून द्यायचो. तिथे ॲडिशन सबट्रॅक्शन करायचो नाही. म्हणजे दोन्ही नंबर हायर दॅन बेस आणि दोन्ही नंबर लोअर दॅन बेस असते तर हे झिरोज महत्त्वाचे आहेत. आता हे झिरोज एवढे महत्त्वाचे नाही आहेत तरीसुद्धा आपण देऊन टाकले. आणि मग आता क्रॉस कॅल्क्युलेशन जे करायचं आहे ह्याच्यामध्ये 1,32,000 मधून 10 मायनस करा, किंवा 99,990 मध्ये 32 ॲड करा. काही करून सांगा काय येणार. 1,32,000 मधून 10 मायनस केलं तर 1,22,000. आणि मग आपला रूल काय आहे, इथे आल्यावर ज्यावेळेस एक नंबर बेसपेक्षा मोठा एक नंबर बेसपेक्षा लहान असतो त्यावेळेस LHS मध्ये जे आन्सर आलंय त्याला बेसने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पुढची स्टेप 1 0 0 0 3 0 22 मल्टिप्लाय बाय बेस जो आहे तो 1 0 0 0 0 0 म्हणजेच 1 लाख. मायनस काय, तर 322 डायरेक्ट लिहिलं तर 320 डायरेक्ट लिहिलं तर चालेल. आणि मग यांचं गुणाकार कसा येतो, तर 1 0 0 0 2 2 आणि त्याच्यापुढे किती झिरो, 1 2 3 4 5 एवढे झिरो, मायनस 320. आणि सबट्रॅक्शन करताना मग काय करायचं, तर एकाखाली एक लिहून करायचं. सबट्रॅक्शन करून सांगा तुम्हाला एवढंच करायचं आहे, एवढ्या पार्टमधून हा पार्ट मायनस करायचा. आणि जर प्रॉब्लेम वाटत असेल तर इथे अजून 2 झिरो देऊन टाका. सांगा आन्सर काय येणार,
पहिला पार्ट तर इथपर्यंत आहे तसंच असणार आहे. 1 0 0 0 आणि 2 त्याच्या पुढे इथपासून बदलणार. 1 680 बरोबर आहे, कारण 680 आणि 320 ॲडिशन करा 1000 मिळेल.